महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नाशिक जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश SD जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली। यावेळी दावा दाखल पूर्व प्रकरणामध्ये 1,25,629 प्रकरणे ठेवण्यात आली असता 10,310 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यातून 9,78,85,279 रुपयांची वसुली करण्यात आली, तर प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण 13,496 प्रकरणांचा निपटारा लोक अदालतीत करण्यात आला। तडजोड झालेल्या प्रकरणामध्ये 139,97,87,113 रुपयांची वसुली करण्यात आलेली आहे। अदालतीमध्ये मोटार अपघाताची 1172 पैकी 343 प्रकरणे काढण्यात आली, तर अपघातामध्ये मयत झालेल्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाईची 24,39,12,512 रुपयांची रक्कम यावेळी देण्यात आली। मोटार अपघाताच्या एका प्रकरणात ट्रक चालकाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली असता पाठीमागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला। त्यास जिल्हा न्यायाधीश UG मोळे यांच्या मध्यस्थीने 9.5 लाखाची भरपाई दिली। यावेळी ॲडव्होकेट अष्टपुत्रे, ॲडव्होकेट MTQ सय्यद यांनी मध्यस्थी केली। त्याचप्रमाणे नाशिक रोड मोटार वाहन न्यायालयातील 1555 प्रकरणांपैकी 135 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत। या लोक अदालतीचे संयोजन प्राधिकरणाचे सचिव मिलिंद बुराडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्यासह सर्व अधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी केले। NCN न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।